नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हलवाई स्टाईल समोसे घरच्या घरी कसे बनवायचे। तर इथे मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि त्याला जे आहे बारीक करून घेतलेलं आहे, थोडे जाड मोठं। आणि आता जी आहे आपण भाजीसाठी काही मसाले वापरणार आहोत। तर मी 2 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून धना पावडर, 2 टेबलस्पून जीरा पावडर, 2 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 ते 1.5 चमचा जे आहे तिखट, 1 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून जे आहे हिंग असे मसाले घेतलेले आहेत। आणि सोबतच जे आहे 12 ते 15 हिरवी मिरची आणि जे आहे कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही तिखट आणि मिरची कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे, पण समोसे जे आहे चटपटेच खायला छान लागतात। तर मिरची आणि कोथिंबीर याचं जे आहे आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। आणि आता जे आहे भाजीला फोडणी देऊया। तर भाजीला फोडणी देण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून मी ते तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर जी आपण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती तेलामध्ये घालायची आणि अर्धा ते 1 मिनिट छान अशी होऊ द्यायची। मग त्याच्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ते मसाले जे आहे एक एक करून सर्व घालायचे आणि मंद आचेवरती होऊ द्यायचे। गॅसची फ्लेम जर हाय असेल तर आपले मसाले जळतील, म्हणून जे आहे मंद आचेवरती अर्धा ते 1 मिनिट छान असं जे आहे परतून घ्यायचे सर्व मसाले। आणि जे बटाटे आपण बारीक केले होते ते बटाटे घालणार आहोत। बटाटे आणि जे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे। तर इथे जे आहे बटाटे मी मिक्स करते आहे। तर व्यवस्थित आपली भाजी मिक्स झाली की अर्धा टेबलस्पून जे आहे मी कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथीने भाजीला चव छान येते। तर इथे जे आहे कसुरी मेथी घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेली आहे। आता इथे आपली जी आहे भाजी तयार आहे। तर आपण जे आहे मैदा भिजवून घेऊया। तर मी इथे अर्धा किलो मैदा घेतलाय आणि 2 ते 3 टेबलस्पून जे आहे तूप घेतलं होतं आणि तूप जे आहे छान असं कडकडीत गरम करून टाकलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। ती क्लिप जी आहे डिलीट झाली आहे, पण तुपाचं मोहन द्यायचं समोस्याला, तेलाचं मोहन नाही द्यायचं। तर तुम्हाला व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीने जे आहे छान असा लाडू होईल असं जे आहे मोहन द्यायचं आणि थोडं थोडं करत जे आहे पाणी घालून जे आहे छान पीठ मळतो तसं मळून घ्यायचं। थोडं जे आहे चपातीचं जसं आपण आटा बनवतो त्याच्यापेक्षा थोडं असं घट्टच भिजवायचं समोस्याचं पीठ। तर तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये आपलं पीठ जे आहे भिजवून झालेलं आहे। याला आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत। तर आता जे आहे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत इथे। तर आपण जे आहे पीठ ठेवलंय ते छान असं जे आहे मळून घेऊया। छान असं स्मूथ करून घ्यायचं त्याला आणि जे आहे त्याच्या जसे चपातीला आपण गोळे तयार करतो त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। तुपाचं मोहन द्यायचं। तुपाच्या मोहनने जे आहे छान असे समोसे कुसकुशीत होतात। तर तुम्हाला दिसतं ह्या पद्धतीने मी गोळे तयार करून घेत आहे सर्व। आणि जे आहे आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने जे आहे लाटत घ्यायची पोळी। पोळी जी आहे छान अशी बारीक लाटायची, कारण जाड जर लाटली तर आवरण जे आहे असं जाड जाड लागतं खाताना। तर एकदम पातळ असं लाटून घ्यायचं। तुम्हाला व्हिडिओत दिसतं या पद्धतीने। तर आपली जी आहे चपाती लाटून झालेली आहे। तर 2 भाग करायचे याचे, तुम्हाला हवे त्या पद्धतीने मोठे छोटे त्या पद्धतीने कापायचं। तर मी इथे मोठेच समोसे बनवत आहे जसे बाजारात मिळतात त्या पद्धतीने। तर तो पाणी लावायचं पट्टीला, आपल्या समोशाच्या पट्टीला, आणि तिला फोल्ड करायची जसं व्हिडिओमध्ये दिसतंय सेम पद्धतीने फोल्ड करायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं। जास्त जोर नाही द्यायचा, हलक्या हाताने प्रेस करायचं आणि छान असं जे आहे ओपन नाही होणार त्या पद्धतीने त्याला पॅक करून घ्यायचा। आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती भाजी भरायची याच्यामध्ये। खूप अशी जास्त नाही भरायची, कारण आपल्याला अजून समोसा पॅक करायचा आहे। तर थोडी अशी भरायची व्यवस्थित जशी दिसते व्हिडिओमध्ये, आणि थोडं पाणी लावून जे आहे थोडं थोडं असं प्रेस करून घ्यायचं। आणि जी आपण पॅक केली होती ती बाजू जी आहे समोर आली पाहिजे। तर ह्या पद्धतीने जे आहे समोसा पॅक करून घेणार आहोत। अशाच पद्धतीने सर्व समोसे पॅक करून घ्यायचे। तर मी साईडला जे आहे तेलही तापत ठेवलेलं आहे। जर तुम्हाला माझी समोशाची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपले जे आहे इथे सर्व समोसे जे आहे व्यवस्थित पॅक करून झालेले आहेत, कुठूनही फुटला वगैरेला नाही आहे समोसा। तर तेल जे आहे तापलेलं आहे। तेलही जे आहे जास्त कडक वगैरे तापायला नको, मंद आचेवरती करायचं आहे। तर असं थोडंसं जे आहे मीडियमच तेल तापू द्यायचं समोशांचं।
तर एक एक समोसा मी सोडत आहे, जास्त समोसे नाही सोडायचे तेलामध्ये. आणि जे आहे मंद आचेवरती जवळजवळ जे आहे 10 ते 12 मिनटं लागतात समोसा व्हायला. हाय फ्लेमवरती जर तळलं तर जे आहे जसं आपली चपाती होते त्या पद्धतीने आवरण होऊन जातं, म्हणून मंद आचेवरती तळायचे, जेणेकरून जे आहे आवरण छान असं कडक आणि खुसखुशीत होतं. तर व्हिडिओत दिसतं या पद्धतीने तळत घ्यायचे. आणि याच्यासोबत जे आहे पुदिन्याची चटणी आणि सोबतच जे आहे इमलीची चटणी खायला छान लागते. तर त्याचे जर व्हिडिओ हवा असेल तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी रेसिपी शेअर करेल. तर अशा पद्धतीने जे आहे समोसा हलवून घ्यायचा आणि तळत जायचं. तुम्हाला दिसतंय आपले समोसे किती छान असे सोनेरी कलर येतोय, त्याला गोल्डन कलर येतोय. अशा पद्धतीने सर्व समोसे तळून घेणार आहोत आपण. यांना काढून घेऊया. तर मी इथे जे आहे इमलीची आणि पुदिन्याची चटणी तयार केली होती. तर अशा पद्धतीने सर्व बॅचेस तळून घेऊ आपण आपल्या समोस्यांचे. तर मार्केटसारखे हलवाईसारखे आपले समोसे इथे तयार झालेले आहेत. तर जर तुम्हाला माझी समोस्याची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी बघायला मिळतील. धन्यवाद.